नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अद्वैतला सर्वजण विचारत असतात, तुला ती मुलगी आवडली का? त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो, ती मुलगी ना खूपच वेगळी आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, हो का? खरंच तुला आवडली ती मुलगी, परंतु तिचा काही पत्ता वगैरे विचारला की नाही, तिचं काही बॅकग्राऊंड माहीत आहे की नाही तुला? त्यावर लगेच अद्वैत म्हणतो, नाही अत्तू, मला हे सगळं काहीच माहीत नाही, मला फक्त तिचं नाव माहिती आहे. तेव्हा मात्र आबा खूपच खुश होतात आणि पुढे येतात आणि म्हणतात, हो का? तुला तिचं नाव माहीत आहे का? तेवढ्यात अद्वैतला फोन येतो आणि सिक्युरिटी गार्ड त्यांना सांगत असतात की नैना इथे बाहेर आलेली आहे. तेव्हा लगेच अद्वैत खूपच हसतो आणि म्हणतो, हो, त्यांना आतमध्ये पाठवून द्या. तर सर्वजणांना समजलेले असते की नैना आलेली आहे म्हणून. मग आता इथे नैना आतमध्ये येत असते, तर अद्वैत मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो आणि मनाशीच हसत असतो. तर नैनाही त्याच्याकडे बघून हसत असते आणि सर्वजण हे बघत असतात. आबाही सर्वजण खूपच खुश झालेले असते, कारण अद्वैतला नैना आवडलेली असते. तर लगेच नैना आतमध्ये आल्यानंतर रोहिणी मनाशीच म्हणत असते, अद्वैत, आत्ता तू हसतोय, परंतु नाही तुला आता रडायला लावून ना, तर नावाची रोहिणी नाही, असे आता रोहिणी अद्वैतकडे बघून मनाशीच बोलत असते. तिलाही खूपच आनंद झालेला असतो, कारण तिला माहीत असतं की आता अद्वैतला नैना आवडलेली आहे. तर इथे राहुलला मात्र खूपच राग आलेला असतो. तर आता लगेच आबा म्हणतात, ए मुली, कोण आहेस ग तू? तर लगेच अद्वैत म्हणतो, अहो आबा, याच आहेत त्या नैना खरे. तर लगेच नैना म्हणते, आबा, मी दर्शन घेते, असे म्हणून आबांच्या पाया पडायला जाते. तर आबा म्हणतात, माझ्या पाया पडायची काही गरज नाही. आता मात्र नैना खूपच घाबरलेली असते, कारण आबांना तिचा राग आला की काय असे तिला वाटत असते. मात्र लगेच आबा म्हणतात, नाही, माझ्या पाया पडायची गरज नाही, आज देवी आईचा कार्यक्रम आहे ना, मग देवी आईचं दर्शन घ्यायचं. तर लगेच नैना म्हणते, हो का? मग मी घेतलं तर चालेल का देवी आईचं दर्शन? तर आबा म्हणतात, हो. मग लगेच आबा व सर्वजण देवी आईच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहतात आणि नैना आता देवीची प्रार्थना करून पाया पडत असते आणि देवी आईला म्हणत असते, देवी आई, आज मी इथे जे काही ठरवून आले ते सगळं काही ठीक होऊ दे ग बाई, असे आता देवीला नैना म्हणत असते. त्यानंतर लगेच दर्शन झाल्यानंतर नैना बाहेर येते आणि सरोजला म्हणते की सॉरी या, ॲक्च्युली माझ्यामुळे काल तुम्हाला खूप त्रास झाला ना. तर लगेच आता सर्वजण नैनाकडे बघत असतात. तर नैना म्हणते, ते काय आहे ना, माझं काल इथे कानातलं राहिलं होतं म्हणून मी आले होते. तर लगेच अद्वैत हा नैनाकडे बघत असतो. तर रोहिणी म्हणते, ओ, म्हणजे तू फक्त इयरिंगसाठी इथे आली का? एवढं काय महत्त्वाचं आहे त्या इयरिंगमध्ये? तर लगेच नैनाला आठवते की कलाने तिला सांगितलेले असते की आजीची ही शेवटची आठवण आहे, ती खूप महत्त्वाची आहे. तर लगेच रोहिणी तिला विचारत असते, बोल ना, एवढं काय महत्त्वाचं आहे त्या रिंगमध्ये? तर लगेच नैना म्हणते, कारण ती माझ्या आजीने मला दिलेली शेवटची आठवण आहे आणि मला ते शेवटपर्यंत जपून ठेवायचे आहे, कारण माझ्या आजीच्या भावना आहेत, त्या आशीर्वाद आहे, त्यामुळे मी ते असं कुठेही हरवू शकत नाही. तर आता हे ऐकल्यानंतर सर्वांना खूपच बरे वाटले. आबा तर खूपच आनंदात होतात, कारण ही मुलगी खरंच खूप चांगली आहे असे त्यांना वाटत असते. तर इथे अद्वैत मनाशीच म्हणत असतो, म्हणजे हिला भावनांची खरंच खूप कदर आहे. तर आता नैनाने सर्वांना सांगितलेले असते की तिच्या आजीचा आशीर्वाद आहे आणि म्हणून तिला हे कानातलं जपून ठेवायचे आहे. तर आता सर्वांना नैना खूपच आवडलेली असते. तर इथे बाहेर काजू आणि कला दोघीही आलेले असतात कानातलं शोधण्यासाठी. तर आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणत असतात, तुम्ही दोघे कुठे चाललाय? तर कला म्हणते, अहो, आमचं कानातलं हरवलंय, ते शोधण्यासाठी आम्ही आतमध्ये चाललोय. तर लगेच त्या मॅडम म्हणतात, हो का? हे आमच्या साहेबांचं घर आहे, ज्वेलरी शॉप नाही. तुम्हाला कानातलं घ्यायचंय ना, मग ज्वेलरी शॉपमध्ये जा. तर आता लगेच कला म्हणते, अहो, तुम्हाला आठवत नाही का, काल मी इथे आले होते मूर्ती बनवायला, मीच ती मूर्ती बनवली आहे, त्यामुळे प्लीज माझं कानातलं हरवलंय, मला आतमध्ये जाऊ द्या ना. तर लगेच ते सर म्हणतात, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे का? तर कला म्हणते, नाही नाही. मग लगेच ते सर म्हणतात, असं असेल तर मग तुम्हाला आतमध्ये जाऊ देता येणार नाही. तर लगेच त्या मॅडम म्हणतात, बघितलं, लोक आतमध्ये जाण्यासाठी काय काय बहाणे करतात ते. आता मात्र काजूला खूपच राग येतो. तर काजू म्हणते, ताई, तू हो बाजूला, असं ना शांतपणे समजावून सांगितलेलं यांना कळत नाही. तर लगेच कला म्हणते, काजू, तू शांत बैस, मी बोलते ना त्यांच्याशी. तर कला म्हणत असते, अहो प्लीज आठवा ना तुम्ही, काल तुमच्या अद्वैत सरांनीच मला इथे आणलं होतं मूर्ती बनवण्यासाठी. तर लगेच ते सर म्हणतात मॅडमला
की आतमध्ये अद्वैत सरांना कॉल करून बघूया काय म्हणतात ते, आणि मग ठरवूया तुम्हाला आतमध्ये सोडायचं की नाही. तर लगेच आता सिक्युरिटी गार्डद्वारे अद्वैतला फोन करतात, मात्र तो फोन उचलत नसतो. तर लगेच त्या मॅडम म्हणतात, नाही सर फोन उचलत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही. तर कला म्हणते, हवं तर तुम्ही चला आमच्याबरोबर आतमध्ये प्लीज, आणि तुमचे सर जर नाही म्हणाले तर आम्ही लगेच बाहेर येऊ, प्लीज आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना. तर लगेच त्या मॅडम त्या सरांना म्हणतात, काय शांतपणे बोलताय तुम्ही. असे लोक आहे ना आतमध्ये जाण्यासाठी फक्त काहीतरी कारण शोधत असतात. आणि आता तर त्यांना महाप्रसाद घ्यायचा असेल ना आतमध्ये जाऊन. आता मात्र काजूला खूपच राग येतो. तर ती लगेच म्हणते, ए ताई तू हो बाजूला, आता मी यांना माझ्या भाषेत समजवते. तुम्ही कुणाला म्हणताय महाप्रसाद घ्यायचा ते, आम्ही इथे आमचं कानातलं शोधायला आलो. तर कला लगेच काजूला बाजूला घेते आणि म्हणते, ए गुंड्या, तुला सांगितलं ना इथे तमाशा नाही करायचा, आपल्याला आपलं कानातलं घ्यायचंय ना, मी बोलते ना त्यांच्याशी, मग तू थांब. तर कला त्यांना म्हणत असते, प्लीज आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना, आम्हाला फक्त कानातलं घ्यायचं आणि लगेच निघून जायचं इथून. वर ते सिक्युरिटी गार्डवाले म्हणत असतात, नाही, आमच्या सरांची जोपर्यंत परमिशन भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तर कला म्हणते, नाही मला आतमध्ये जायचंय. मात्र आता ते दोघेही तिला आतमध्ये जाऊ देत नसते. तर इथे आतमध्ये अद्वैत खिशातून ते कानातलं काढतो आणि नैनाला देतो. तर लगेच नैना ते कानातलं हातात घेते आणि म्हणते, इतक्या सहजासहजी तर याने कानातलं दिलं, पण आता इथून जायची वेळ झाली माझी, आता काय करू, मला तर इथे थांबायचंय. तर लगेच नैना म्हणते, ठीक आहे मी निघते, परंतु मी जाता जाता एकदा पुन्हा देवी आईचं दर्शन घेऊ का. आता मात्र सर्वजण नैनाकडे बघत असतात. तर लगेच सरोज म्हणते, ठीक आहे, तुला देवी आईचं दर्शन घ्यायचंय ना, मग तू घेऊ शकते. असे म्हटल्यानंतर आता पुन्हा नैना देवी आईचं दर्शन घेण्यासाठी देवी आईच्या मूर्तीसमोर जाते आणि देवी आईला म्हणते, देवी आई काहीतरी कर, मला इथे थांबायचंय. अद्वैत ही स्टोरी पुढे जायला हवी, त्यामुळे प्लीज काहीतरी कर आणि मला इथे थांबव. आता नैना सर्वांना म्हणते, ठीक आहे आता मी येते, आणि लगेच तिथून जायला लागते. तर सरोज म्हणते, थांब. तर आता लगेच नैना मागे वळून बघते आणि सरोज म्हणते, आता आलीस तर आमच्याबरोबर नाश्ता करून जा. तर लगेच नैना म्हणते, ॲक्च्युली मी थांबले असते, परंतु माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे. तर सर्वजण आता तिच्याकडे बघत असतात. तर लगेच नैना म्हणते, पण आता काकू तुम्ही एवढं प्रेमाने म्हणताय तर मी थांबते बरं का. मग लगेच रोहिणी बोलते, अगं परंतु काम महत्त्वाचं असतं ना, तुझं महत्त्वाचं काम आहे ना, मग तू जाऊ शकते, जाऊ दे, नंतर कधीतरी ये. आणि तसंही तुझी कार बाहेर थांबली असेल ना, तुझा ड्रायव्हर वाट बघत असेल. तर लगेच नैना म्हणते, नाही माझा ड्रायव्हर मला सोडून गेलाय आणि तू मला बोलवेल तेव्हाच घ्यायला येईल. आता लगेच रोहिणी मनाशीच म्हणत असते, ही मुलगी आणि हिची आई जरा जास्तच खोटारड्या दिसतात. आणि परंतु जाऊ दे, इंटरेस्टिंग आहे इथे, मात्र यांच्या बाजूने मी आहे ना, आता तर या खेळात खूपच मज्जा येणार आहे, असे आता रोहिणी नैनाकडे बघून मनाशीच म्हणत असते. मग लगेच आबा म्हणतात, रे पोरांनो, आता अशाच गप्पा टप्पा मारत उभे राहणार आहात का, चला पटकन नाश्ता करून घेऊया. आणि अद्वैत, संध्याकाळी विसर्जन करायचं आहे, तू विसरला तर नाही ना, मग चला बरं पटपट आवरा, चला नाश्ता करून घेऊया. तर लगेच सरोज म्हणते, ठीक आहे चल आपण नाश्ता करूया. तर आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसण्यासाठी जातात. तर इथे अद्वैत नैनाला म्हणतो, थँक्यू आईचं ऐकल्याबद्दल. तर नैनाही म्हणत असते, एक्स ओके. तर लगेच अद्वैत नैनाला म्हणतो, चल मग आपण नाश्ता करूया. आता दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात. आणि आता लगेच अद्वैत नैनाला घेऊन नाश्ता करण्यासाठी टेबलवरती येतो. तर त्यानंतर इथे बाहेर काजू त्या सिक्युरिटी गार्डवाल्यांना म्हणत असते, ए तुम्हाला शांत भाषेत सांगितलेलं समजत नाही का, तू पण तुझ्या साईबाबांनीच आगाऊ दिसतोय. तर आता इथे कला मात्र काजूला थांबवत असते. तर लगेच काजू म्हणते, नाही ग कलाताई, गप्प बैस, या लोकांना शांत सांगितलेलं समजत नाही, यांना ना अशीच भाजा लागते. आता मी यांना शिकवते माझ्या पद्धतीत समजावून कसं सांगायचं ते, आम्ही केव्हाच सांगतोय पण ऐकायला तयारच नाही. त्यावर लगेच ते सर बोलतात, ए मुली, नीट भाषेत बोलायचा, शांततेत. तर लगेच काजू म्हणते, आता बघच गावातल्या सर्व लोकांना इथे आणून ना तुझे दातच तोडते की नाही ते. आता तेवढ्यात आता लगेच अद्वैतला आतमध्ये हा सर्व आवाज जात असतो. तर अद्वैत म्हणत असतो, काय चालू आहे बाहेर. तर लगेच अद्वैत आणि नैना दोघेही बाहेर येतात. तर इथे ते सिक्युरिटी गार्डवाले काजूला म्हणत असतात, इथे दादागिरी चालणार नाही बरं का, शांततेत बोलायचं. तर लगेच काजू म्हणते, थांबा आता तुम्हाला ना मी दाखवतेच माझा हिसका. तर आता कला काजूला शांत करत असते. तर लगेच काजू म्हणते, नाही नाही ताई,
चल आता मी यांना माझा हिसका दाखवतेच, असे म्हणून काजू लगेच तिथून बाहेर जाते. तर कलाही तिच्या पाठीमागे निघाली असते. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, काय गोंधळ चालू आहे, काय गडबड आहे एवढी? तर लगेच ते सर म्हणतात की अहो 2 मुली इथे आल्या होत्या आणि खूप गोंधळ करतायत त्या. तर लगेच अद्वैत बघतो तर कला असते ती. तर अद्वैत लगेच म्हणतो, थांब. तर आता नैना ही कलाला बघून खूपच घाबरलेली असते. त्यानंतर इथे संगीताच्या घरी गुरुजी आलेले असतात. तर संगीताने गुरुजींसाठी मस्त आले घालून खूप छान सुंदर असा चहा केलेला असतो. तर लगेच गुरुजी चहा घ्यायला लागणार तर संगीतामध्ये, थांबा थांबा, आधी पत्रिका बघा. चहा काय हो, मी पुन्हा गरम करून आणेल गार झाल्यानंतर. मग आता गुरुजी पत्रिका बघत असतात. तर संगीता म्हणत असते, अक्षरने दिसतंय ना हो? तर गुरुजी म्हणतात, हो खरे बाई, मीच बनवली आहे पत्रिका, मला समजतंय. आणि लगेच संगीता म्हणते, काय आहे माझ्या मुलींच्या पत्रिकेत? त्यांचं श्रीमंताच्या घरात लग्न होईल ना? तर लगेच गुरुजी म्हणतात, हो, तुमच्या 3ही मुली श्रीमंत घरातच जाणार आहे. आता मात्र संगीता खूपच खुश होते आणि म्हणते, घ्या घ्या, पटकन चहा घ्या, मी गरम करून आणते बरं का. तर लगेच गुरुजी म्हणतात, पण? तर आता संगीता मात्र घाबरते आणि म्हणते, आता हे पण कशाला? लगेच गुरुजी म्हणतात, तुमची मधली मुलगी जी कला आहे ना, ती श्रीमंताच्या घरात राज करणार आहे, सत्ता करणार आहे, तिच्या मर्जीनुसारच सगळं काही चालणार आहे. आता मात्र संगीता खूपच खुश होते आणि म्हणते, माझी कला? आणि लगेच गुरुजी म्हणतात, हो, आणि तुमच्या धाकट्या मुलीचं लग्नही कला जमवणार आहे. तर लगेच संगीता म्हणते, हो का? म्हणजे कलाच्या मर्जीनं होणार, म्हणजे सगळं काही चांगलंच होणार आहे. ती सगळं काही चांगलं करत असते. परंतु माझ्या मोठ्या मुलीचं काय हो? तिचं सांगा ना. मग लगेच गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी बघतो. तर लगेच गुरुजी म्हणतात, परंतु तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात विघ्न येणार आहे. आता मात्र संगीताला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इथे कलाला बघून अद्वैत म्हणतो, ही मुलगी सारखी सारखी माझ्या समोर का येते? आता ही इथे नवीन एक सीन क्रिएट करणार आहे. मग लगेच नैना म्हणते, हो ना, ही कशाला आली आता कला इथे? ही आता आणखी नवीन सीन क्रिएट करेन आणि माझा सगळ्यात सीनचा पचका करून टाकेल. तर लगेच अद्वैत पुढे येतो आणि म्हणतो, तू इथे काय करतेस? आणि सिक्युरिटी गार्डना बोलवतो आणि म्हणतो, काय चालू आहे इथे सर्व काही? तर लगेच ते म्हणतात, हो ना, या मुली इथे केव्हाचा तमाशा करतायत आणि धमकी पण देत आहेत तोडा फोडायची. तेव्हा कला म्हणते, ओ, मी असं कुठे काय बोलले? तर लगेच ते सिक्युरिटी गार्डवाले म्हणतात, यांच्याबरोबर अजून एक मुलगी पण होती आणि ती इथे खूप तोडाई फोडायची भाषा पण करत होती. तेव्हा कला म्हणते, अहो, उगाचच का खोटं सांगताय तुम्ही? का चुकीची माहिती देताय? तर लगेच अद्वैत म्हणतो, चुकीची माहिती ते नाही, तू देते. काल तुझा अपमान झाला ना, म्हणून तू इथे आली. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की गुरुजी संगीताला सांगत असतात की तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नाला खूप विघ्न येणार आहे. आता मात्र संगीताला हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती म्हणत असते, माझ्या नैनीच्या लग्नात विघ्न? ए देवी, काय करून ठेवलं हे? त्यानंतर इथे अद्वैत म्हणत असतो, काल मी तुझा खूप अपमान केलाय ना, म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी तू इथे आली ना, मला माहिती आहे. आता लगेच अद्वैत कलाचा हात पकडून तिला धक्के मारून तिथून काढून देत असतो. तर लगेच कला म्हणते, नैनाताई. आता नैनाताई म्हटल्यानंतर मात्र अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता अद्वैतला सत्य समजणार असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल